नमो नमः सर्वेभ्यो. सुप्रभातम. भगवद्गीतेच्या विवरणामध्ये आज आपण भगवद्गीतेचा अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग याचा आपण विवरण करतो आहोत. स्लाइड शेअर करते. आतापर्यंत आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचे 15 पर्यंत श्लोक पाहून झालेले आहेत. त्याचा एक छोटासा रिकॅप आपण घेऊया. ओके. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. याच्यामध्ये एकूण 30 सूत्र आहेत. या कन्सेप्ट्सवर आपल्याला जर काही आपली काही मतं असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाकायला विसरू नका. हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल तर त्याला शेअर आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका. सो टोटल ह्याच्यामध्ये 30 सूत्र आहेत. ज्ञान विज्ञान योगाच्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतो आहे, एकच मिनिट. हां, कृष्ण म्हणजे आतापर्यंत सांख्ययोग कर्मयोग सांगितला, तरी सुद्धा अर्जुनाला शंका होत्या. सो 7व्या अध्यायामध्ये कृष्ण सांगतो आहे की आता मी तुला अशा प्रकारचं ज्ञान सांगणार आहे की जे ऐकून तुला कुठल्याही प्रकारचा संशय राहणार नाही, ते आता तू ऐक. असे म्हणून 7व्या अध्यायाची सुरुवात होते की आणि जे फार कमी लोकांना ज्ञात असतं. कमी लोकांना म्हणजे किती, हजारोंपैकी एखादा मनुष्य हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांपैकी 1000 लोकांपैकी सुद्धा एखादाच मनुष्य हे जाणून घेऊ शकतो. सो हे ज्ञान खूप दुर्लभ आहे, ते मी तुला सांगतो, ते तू ऐक. मग तो ज्ञान सांगायला सुरुवात करतो की ती मी प्रकृतीची निर्मिती केलेली आहे. ते म्हणजे 2 प्रकारच्या प्रकृती आहेत माझ्या. ते म्हणजे अपराप्रकृती आणि पराप्रकृती. अपराप्रकृती ही 8 एनर्जीजनी किंवा 8 घटकांनी बनलेली आहे आणि पराप्रकृती ही फंडामेंटल लाईफ एनर्जी आहे, असं तो 4थ्या-5व्या सूत्रात सांगतो. आणि सर्व प्राणी मात्र या प्रकृतीनी लिप्त आहेत, या योनीमध्ये स्थित असे आहेत ते. आणि मी ह्या योनीच्या पलीकडे आहे किंवा मी या प्रकृतीच्या पलीकडे आहे आणि मी जगाच्या उत्पत्तीसाठी आणि जगाच्या नाशासाठी किंवा प्रलयासाठी सुद्धा मीच कारणीभूत आहे. त्यानंतर तो सांगतो आहे की जसे एखाद्या माळेमध्ये जेव्हा दोऱ्यामध्ये जशी फुलं ओवलेली असतात, तसं हे सर्व जग, हे प्राणी मात्र माझ्यामध्येच आहेत. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो पुढची 5 ते 6 सूत्र की मी कोण आहे. ओके. की पाण्यामधील मधुरता, चंद्रसूर्यांची प्रभा, त्याच्यानंतर ओंकार, वेदमंत्रातला ओंकार, आकाशातला शब्द ध्वनी, पौरुष मी आहे. त्यानंतर पृथ्वीचा गंध मी आहे. सूर्याचं तेज मी आहे. सर्व जीवांमधील जीवन म्हणजे चैतन्य मी आहे. सर्व तपस्वींचं तेज मी आहे किंवा तपश्चर्या मी आहे. सर्व भूतांच्या किंवा प्राणीमात्रांचा मी कारणीभूत आहे. सर्व बुद्धिमान लोकांची बुद्धी मी आहे. सर्व तेजस्वी मनुष्यांचं तेज मी आहे. सर्व बलवान लोकांचं कामराग व्यतिरिक्त किंवा कामराग सोडून जे बल आहे ते मी आहे. आणि सर्व प्राणीमात्रांमध्ये धर्मानुसरण करणारी जी इच्छा आहे, कामवासना आहे, ती मी आहे. पुढे तो म्हणतो की जे सात्विक, राजसिक, तामसिक भाव आहेत, ते माझ्यामध्ये आहेत आणि पण मी त्यांच्यामध्ये नाही. ओके. सो ते सर्व त्रिगुणास माझ्यामध्ये लीन आहेत किंवा माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि ह्या सर्व त्रिगुणांनी हे सर्व जग व्यापलेलं आहे आणि त्यांनी ते मोहित झालेलं आहे. त्यामुळे मी जो अजय अव्ययी आहे, मला ते जाणू शकत नाहीत. ओके. सो का जाणू शकत नाहीत, तर ते ह्या त्रिगुणात्मक मायेमध्ये गुरफटलेले आहेत. सो मायेचं वर्णन करतो आहे की ही माया सुद्धा मीच निर्माण केलेली आहे. माझीच अतिशय कठीण अशी, पार करण्यास कठीण अशी ही जी मीच निर्माण केलेली माया आहे, ती दैवी आहे. आणि माझा जे हात पकडतात किंवा माझ्याबरोबर जे राहायचा प्रयत्न करतात, माझे जे भजन करतात, माझी जी भक्ती करतात, ते मात्र या मायेला पार करून जाऊ शकतात, असं तो 14व्या सूत्रात म्हणतो आहे. पुढे 15व्या सूत्रात म्हणतो आहे, परंतु मनुष्यांच्या कर्मानी ते मायेमध्येच गुरफटून राहतात. माझा हात पकडत नाहीत किंवा माझा उपदेश फॉलो करत नाहीत किंवा माझी भक्ती ते करत नाहीत. अशी जी दुष्कृती म्हणजे दुष्ट कर्म करणारी, त्यानंतर नराधम जी आहेत, जी मायेच्या कवरिंग्समध्ये जी गुरफटलेली आहेत, जी आसुरी कर्म करतात, आसुरी भावानी संलग्न असतात, अशी जी काही माणसं असतात, अशी मूर्ख माणसं किंवा अशी मूढ माणसं आहेत, ती माणसं कधीही हा मायेचा सागर पार करू शकत नाहीत. ते इथे मायेच्या सागरामध्येच गटांगळ्या खात राहतात. ओके.
सो अशा प्रकारे तुला जर हा मायेचा सागर पार करायचा असेल तर मला माझा भक्त हो असं श्रीकृष्ण सांगतो आहे. सो हिअर ही डिस्क्राइब्स अबाउट द नॉन बिलिव्हर्स ऑफ द गॉड, द पीपल हु आर कॉट इन दिस माया सागर, माया काइंड ऑफ अ ओशन. ओके, हिअर आपण इथपर्यंत आलो होतो. त्याच्यानंतर पुढे आता थोडंसं एनलार्ज करते. त्यानंतर 16व्या सूत्रामध्ये तो बिलिव्हर्स ऑफ द गॉड, ओके, त्यांनी नास्तिक लोकांचं वर्णन केलं 15व्या सूत्रामध्ये, आणि आता तो आस्तिक किंवा भक्त, स्वतःच्या भक्तगणांचं वर्णन करतो आहे की कोण माझे भक्त होतात, त्या कोणती लोक माझी भक्ती करतात. ओके, 16वं सूत्र आहे, चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनो अर्जुन, आर्तो चेतन्या सुरर्थाती ज्ञानी च भरतर्षभ. संधी विग्रह बघूया. चतुर्विधाः भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुनः, चतुर्विधाः भजन्ते, ह्याच्यामध्ये एकच मिनिट असो, चतुर्विधा भजन्ते मां. चतुर्विधामध्ये विसर्गस्य लोप अस्ति, भजन्ते मां जनाः सुकृतिनः, विसर्गस्य लोप, सॉरी, विसर्गस्य उत्व गुणसंधी आणि पूर्वरूप संधी, सुकृतिनः अर्जुनः. आर्तः जिज्ञासुः, आर्तः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी, जिज्ञासुः मध्ये विसर्गस्य रेफः, जिज्ञासुः अर्थार्थी, ज्ञानी च भरतर्षभ. म्हणजे तो काय म्हणतो आहे की हे अर्जुना, चतुर्विधाः जनाः मां भजन्ते, म्हणजे 4 प्रकारची माणसं माझी भक्ती करतात. कुठली कुठली? एक आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि चौथा म्हणजे ज्ञानी. हे भरतवर्षभ, अशा 4 प्रकारची माणसं हे माझी भक्ती करतात. लॉर्ड कृष्णा सेज 4 टाइप्स ऑफ पीपल वर्शिप मी. आर्त हो, द मॅन हु इज इन डिस्ट्रेस, म्हणजे जो काही संकटात सापडलेला मनुष्य आहे. हा, संकट आलं की लगेच देवा, हे कृष्णा, हे परमेश्वर, हे शिवा, आपण हाका मारायला सुरुवात करतो. सो जो संकटात सापडलेला मनुष्य आहे, आर्त व्यक्ती आहे, तो तो माझी भक्ती करतो. जिज्ञासुहू, ज्याला या विश्वाचं ब्रह्मांडाचं रहस्य जाणून घ्यायचं आहे, तो माझी भक्ती करतो. सुरुवातीला तो मटेरियल आणि आधी भौतिक म्हणजे फील्डचं अध्ययन करतो, परंतु त्याला कळतं की ह्याच्या पुढे पण आपल्याला जायची गरज आहे, तो माझी भक्ती करतो. जिज्ञासू, अर्थार्थी, द मॅन हु इज सिकिंग द मनी. काय मनी? मनी किंवा दुसरी कुठलीही गोष्ट, कुठल्याही प्रकारची अर्थ म्हणजे कुठल्याही प्रकारची इच्छा, कामना, की मला मला परीक्षेत यश मिळू दे, किंवा माझं पारितोषिक मिळू दे, मला माझ्या कंपनीत चांगला जॉब मिळू दे, कुठल्याही प्रकारची इच्छा ज्याला असते, तो ते मिळवण्यासाठी माझी भक्ती करतो. अर्थार्थी. आणि ज्ञानी, ज्याला या सर्व विश्वास किंवा या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे, आणि जो जाणतो की मीच हे सर्व चालवतो आहे आणि मी विश्वासा विश्वनियंता आहे, त्यामुळे तो माझी भक्ती करतो. ओके, सो आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, अशी 4 प्रकारची माणसं ही माझी भक्ती करतात, असं तो 16व्या सूत्रामध्ये सांगतो आहे. पुढे जाऊया आपण. हा, सो आता या सर्व जे जे माझी भक्ती करतात, त्यामध्ये बेस्ट डिवोटी कोण आहे माझा, किंवा माझा बेस्ट भक्त कोण आहे, उत्तम भक्त कोण आहे, तर तो 17व्या सूत्रामध्ये सांगतो आहे. तेषां ज्ञानी नित्ययुक्त, हा एकच मिनिट, सॉरी, चतुर्विधाः मध्ये चतस्रः विधाः येषां ते, आधीचं सूत्र समास राहिले, तो बहुव्रीही समास आहे. सुकृतिनः मध्ये सुष्टम कृतम इति प्रादी समास असती. त्यानंतर सुकृतम येषां येषु वा असती, मतुभर्थे इनी प्रत्यय आहे, सुकृतीन असं नकारांत प्रातिपदिक आहे त्याचं. त्यानंतर अर्थार्थी, इथे सुद्धा अर्थार्थीन असं नकारांत प्रातिपदिक आहे. अर्थः अस्ति इति अर्थी, पतुवर्थे आहे इनी प्रत्यय. आणि अर्थेन अर्थी इति तृतीया तत्पुरुष, म्हणजे आधी तद्धित प्रत्यय आहे आणि मग समास आहे त्याच्यामध्ये अर्थार्थीमध्ये. त्यामुळे अर्थेन अर्थी इति तृतीया तत्पुरुष. त्यानंतर जिज्ञासू हा सुद्धा एक तद्धित प्रत्यय आहे तिथे. ज्ञायोग सन धातू आहे आणि त्याचा कर्तरी आय मीन सन्नंत प्रत्यय आहे तिथे. प्रथमा एक वचन, जिज्ञासू, सन्नंत प्रत्यय लागलाय. ओके, आपण पुढे जाऊया.
तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं स च मम प्रियः. संधी बघूया आपण. तेषां ज्ञानी नित्ययुक्तः, नित्य विसर्गस्य लोपः, एकभक्तिः विशिष्यते, विशिष्यते विसर्गस्य रेफः, प्रियः हि विसर्गस्य उत्व गुणसंधी, ज्ञानिनः अत्यर्थ, ज्ञानिनः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी आणि पूर्वरूप. अत्यर्थः, अत्यर्थः मध्ये इति अर्थम अहम, इति योग अर्थामध्ये येणं संधी आहे. अर्थम योग अहम मध्ये वर्णमेलन आहे. सह च, सह च मध्ये सहचा विसर्गाचा लोप असती. सह च मम प्रिय. तो काय म्हणतो आहे की ऑफ दिस म्हणजे ऑफ अमॉंग दिस ऑल माय डिवोटीज द बेस्ट, माय बेस्ट भक्ता इज द मॅन ऑफ विजडम, ज्ञानी. तेषाम म्हणजे त्या सर्व भक्तांमध्ये, तेषाम नित्ययुक्त एक भक्ती ही ज्ञानी विशिष्यते, म्हणजे तो विशेष, त्याचं विशेष स्थान आहे माझ्या हृदयामध्ये. कोणाचं? जो नित्ययुक्त आहे. नित्ययुक्त म्हणजे ही इज एव्हर एस्टॅब्लिश इन माय आयडेंटिटी ओनली, और ही इज ऑलवेज विथ मी. नित्ययुक्त, माझ्याशी नित्य योजिला गेलेला आहे. त्यानंतर कोण? एक भक्ती ही, ही इज ऑलवेज पॉसिस्ट ऑफ एक्सक्लुझिव्ह डिवोशन विथ मी. तो म्हणजे माझ्याशिवाय दुसरा कोणी त्याला दिसत नाही किंवा दुसऱ्या कोणाची भक्ती करत नाही, असा एक भक्त, एक भक्ती असणारा मनुष्य किंवा ज्ञानी हा विशेष आहे. तेषाम नित्ययुक्त एक भक्ती ही ज्ञानी विशिष्यते प्रियः हि ज्ञानिनः इत्यर्थम अहम च स मम प्रियः. फॉर आय एम एक्स्ट्रीमली डिअर टू द वाईज मॅन, म्हणजे मी सुद्धा त्याला अत्यंत प्रिय आहे. ही नोज मी इन रियालिटी अँड ही इज एक्स्ट्रीमली डिअर टू मी. सह च मम प्रिय, तो माझा प्रिय आहे, प्रिय भक्त आहे. कोण? प्रिय ही ज्ञानीनः, म्हणजे ज्ञानीनः षष्ठी एकवचन आहे. त्या ज्ञानी माणसाचा इत्यर्थम अहम प्रिय अस्मी, यासाठीच मी त्याच्या मी त्याचा प्रिय आहे आणि तो माझा प्रिय आहे, असं त्याला म्हणायचं आहे. आता आपण समास बघूया याच्यामध्ये. याच्यामध्ये नित्ययुक्त इति नित्यम युक्त इति सुप्त समास आहे. त्यानंतर एक भक्ती ही, एकस्मिन भक्ती ही यस्य सह बहुव्रीही समास आहे. त्यानंतर समास नाहीये, एक कृदंत आहे याच्यामध्ये, भक्ती ही. भक्तीमध्ये भज योग किन धातू किन प्रत्यय आहे, त्याला भक्ती ही स्त्रीलिंग प्रथमा एकवचन आहे. ओके, सो असं तो 17व्या सूत्रामध्ये म्हणतो आहे. पुढे तो काय म्हणतो आहे की तो ग्रेट सोल आहे किंवा तो महात्मा आहे, हे तू सुसमज. तो माझा प्रिय भक्त आहे आणि तो महात्मा सुद्धा आहे, हे तो ही इज अ ग्रेट सोल, असं तो म्हणतो आहे. उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम. संधी बघूया. उदाराः सर्वे, सर्वे योग एव, सर्वे योग एव मध्ये आधी यांतावांत संधी आणि मग यवलोक संधी झालेला आहे. त्यामुळे तिथे मूळ आहे सर्वे योग एव. अयचा आदेश प्राप्त झालेला आहे, पण यचा लोप झालेला आहे, म्हणजे आधी यांतावांत संधी किंवा अयादी संधी आणि त्याच्यानंतर यवादी लोप पण आहे. त्यामुळे सर्व असं राहिलेलं आहे तिथे. एव येते मध्ये वृद्धी संधी आहे. ज्ञानी तू आत्मा, तू आत्मा मध्ये यणसंधी आहे. आत्मा योग एव मध्ये पुन्हा वृद्धी संधी आहे. मे मतम आस्थितः सह, सह मधीचा सह विसर्गस्य लोपः, सह ही युक्त आत्मा. माम एव मध्ये वर्णमेलन आहे आणि एव अनुत्तमाम मध्ये सवर्ण दीर्घ संधी आहे. तो काय म्हणतो आहे की ऑल दोज हु आर डिवोटेड टू मी आर इंडीड नोबेल. ते सर्वे उदाराः एव, ते सर्व म्हणजे जे जे माझे भक्त आहेत, ते सगळी लोक उदार, उदार म्हणजे उत्कृष्ट आहेत किंवा बेस्ट आहेत, असं त्याला म्हणायचं आहे. ते सर्वे उदाराः एव ज्ञानी तू आत्मैव मे मतम. म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे की ज्ञानी, या ज्ञानी माणसं, ही जी ज्ञानी माणसं आहेत, तो मे मम मे माझा,
आत्मा एव इति मतम इति म्हणजे ज्ञानी जो मनुष्य आहे हा माझा आत्माच आहे किंवा माझ्यामध्येच राहतो आहे असं माझं मत आहे. इति मतम सही युक्तात्मा अनुत्तमाम गतिम माम एव आस्थिताः. हा अशा प्रकारचा युक्त असलेला जो आत्मा आहे तो माम अनुत्तमाम गतिम आस्थितः म्हणजे माझ्या उत्तम उत्कृष्ट गतीला प्राप्त होतो आणि माझ्यामध्येच स्थित राहतो. आस्थित हु आर स्टडी फास्ट माइंड म्हणजे हु इज युक्त आत्मा, हुज इंटेलेक्ट इज मर्ज इन मी म्हणजे जो ज्ञानी आहे, अँड हु हॅव मेड मी अलोन ॲज अ देअर सुप्रीम गोल, आय कन्सिडर देम ॲज माय सेल्फ ओनली. म्हणजे तो भगवंत स्वरूपी होऊन जातो असं त्यांना म्हणायचं आहे की तो माझ्यासारखा जो होऊन जातो आणि म्हणून तू त्याला महात्मा असं समज, ग्रेट सोल आहे असं तू समज. आता ह्याच्यामध्ये समास आहेत. तर युक्तात्मा हा एक समास आहे. युक्त आत्मा यस्य सह इति बहुव्रीही समास असते. त्यानंतर अनुत्तमाम आहे. न विद्यते उत्तमा यस्याः सा ताम हा पण बहुव्रीही समास आहे. आणि आस्थित हो हा हे कृदंत आहे. इथे कृत प्रत्यय आयोग स्था धातूचा कृत त प्रत्यय आहे. बहुलिंग प्रथमा एकवचन. ओके. त्यानंतर पुढच्या ह्याच्याकडे जाऊया आपण. 19व्या सूत्रात तो काय म्हणतो आहे की त्याच महात्म्याविषयी तो वर्णन करतो आहे की बहुनाम जन्मानाम अंत सूत्र वाचते ती बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान्मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. आता तो एक 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 सांगतो आहे की आधी डिवोटीज विषयी सांगितलं, त्याच्यानंतर तो त्याच्या प्रिय भक्ताविषयी सांगितलं. अशा अनेक प्रिय भक्तांपैकी कोण महात्मा आहे तो सांगतो आणि त्याची आणखीन वैशिष्ट्य पुढे सांगतो आहे की आफ्टर मेनी बर्स ऑफ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वन हु इज इंडोर्ड विथ एक्नॉलेज सरेंडर टू मी नोईंग मी टू बी ऑल दॅट इट इज हिअर in this universe, such a great soul is indeed very rare. सुदुर्लभ असं त्यांनी म्हटलेलं आहे की बहुनाम जन्मानाम अंते म्हणजे अनेक जन्मांच्या शेवटी किंवा नंतर ज्ञानवान माम प्रपद्यते जो अशा प्रकारचा तो ज्ञानी मनुष्य असतो तो माझी भक्ती करतो किंवा माझ्यामध्ये लीन होतो. काय म्हणजे का बरं होतो? बहुनाम जन्मानाम अंते वासुदेव सर्वम इति. आणि तो काय जाणतो? पहिली गोष्ट म्हणजे की अहम वासुदेव सर्वम म्हणजे सर्वांचा वासुदेव. आता वासुदेव या शब्दाची उत्पत्ती आहे पुढे. सर्वांचा वासुदेव किंवा सर्वांचा रक्षण करता मी आहे असं तो जाणतो. सह महात्मा असं जो जाणतो तो तो महात्मा आहे असं समज. आणि सहज सुदुर्लभ म्हणजे तो रेअर आहे. ही इज अ रेअरेस्ट वन इन ऑल डिवोटीज. ओके. सो याच्यामध्ये समास आहेत. ऍक्च्युली वासुदेव हा एक समास आहे. वसंती अस्मिन भूतानी इति वासु. आता याची शब्दाची व्युत्पत्ती आहे. वासु म्हणजे काय आणि देव म्हणजे काय? सर वसंती अस्मिन भूतानी म्हणजे सर्व भूतांमध्ये जो वस धातू आहे ना, सर्व भूतांमध्ये जो वास करतो तो वासु. आणि दिव्यती लसती इति देव ददाती इति देव म्हणजे सर्व भूतांमध्ये वास करणारा आणि त्यांचा अपेक्षित गोष्टी देणारा असा तो वासुदेव. आता आणि वासुहू देव हा कर्मधारय समास आहे इथे. त्याच्यानंतर महात्मा. महात्मा हा सुद्धा एक समास आहे. महान आत्मा यस्य सह इति बहुव्रीही समास असते. त्यानंतर इथे सुदुर्लभ हा एक कृदंत आहे. सुयोग दुर्योग लभ योग खल प्रत्यय आहे त्याच्यामध्ये. हा कृदंत आहे. ओके. सो अशा प्रकारचा महात्मा जो सगळेच ते सर्व उदार आहे ते सगळे उत्कृष्टच आहेत ज्ञानी, परंतु त्यांच्यामध्ये युक्त आत्मा माझ्यामध्येच लीन झालेला आणि अनेक जन्मांच्या साधनेनंतर विशेष ज्ञान प्राप्त केलेला ज्ञानवान मनुष्य किंवा ज्ञानी मनुष्य काय जाणतो? अहम सर्वम वासुदेव अस्मी. अस्मी अध्यरूत आहे, अहम पण अध्यरूत आहे तिथे की मी सर्वांचा वासुदेव आहे या मी वासुदेव आहे सर्व चराचरांमध्ये. जसं आपण म्हणतो ना कॉन्शियसनेस इज देअर इन एव्हरी लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. चर आणि अचर सर्व गोष्टींमध्ये कॉन्शियसनेस किंवा देव आहे. सो मी सर्व वस्तूंमध्ये वास करतो असा मी वासुदेव आहे
असं तो समजतो. तो मनुष्य महान असतो किंवा तो मनुष्य महात्मा असतो आणि असा मनुष्य सुदुर्लभ आहे किंवा असा मनुष्य इट्स इंडीड डिफिकल्ट टू फाइंड दिस काइंड ऑफ पीपल और सच अ ग्रेट सोल इज इंडीड व्हेरी रेअर. आणि इतरांचं काय होतं म्हणजे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे की जो माझीच फक्ती फक्ती करतो आणि माझ्यामध्ये येऊन मिळतो आणि मला वासुदेव स्वरूपामध्ये जो जाणतो तो दुर्लभ आहे. मग बाकीचे काय करतात, बाकीचे पण भक्त असतात. सो ते काय करतात, वर्शिपिंग अदर गॉड्स. अदर म्हणजे सेलेस्टियल किंवा कॉस्मिक गॉड्स. कामैस्तैर्स्तैर हृतज्ञानाः प्रपद्यन्तेन्य देवताः तम तम नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया. संधी बघूया, भरपूर संधी देते. कामैः तैः विसर्गस्य सकारः, तैः योग तैः विसर्गस्य सकारः, तैः योग हृत ज्ञानाः विसर्गस्य रेफः, प्रपद्यन्ते योग अन्य देवताः विसर्गस्य ऊत्व गुणसंधी पूर्वरूप संधी. तम तम नियमम आस्थाय वर्णमेलन आहे. प्रकृत्या नियताः स्वया. तर तो काय म्हणतो आहे की दोज हुज विजडम इज कॅरिड अवे बाय व्हेरियस डायटीज म्हणजे अदर यम यम तैही तैही ज्ञानाः म्हणजे त्यांच्या त्यांच्या ज्ञानाप्रमाणे ते अदर डायटीज किंवा अदर जे कॉस्मिक जसे बरेचसे फॅकल्टीज आहेत. उदाहरणार्थ शिव, लक्ष्मी, शनी, नवग्रह, अग्नी, वरुण वगैरे ह्या ज्या देवता आहेत त्यांचे ते भजन करतात किंवा त्यांची भक्ती करतात. ओके, विथ देअर विजडम म्हणजे त्या त्या प्रकारची बुद्धी त्यांना होते आणि ते त्या त्या प्रकारच्या देवतांचं भजन करतात. दोज हुज विजडम इज कॅरिड बाय various deities with their own nature worship those deities adopting norms relating to those deities. म्हणजे जसे मगाशी सांगितले बरेचसे फॅकल्टीज आहेत. हे युनिवर्स सर्वसाठी अष्टदिक्पाल, 11 रुद्र अशा ज्या फॅकल्टीज आहेत त्या त्या एनर्जीज आहेत त्यांचं ते भजन करतात किंवा त्यांची भक्ती करतात. आणि अकॉर्डिंग टू दोज डिवोटी क्रेविंग फॉर सम, आणि कशासाठी करतात हे भक्ती, तर ते काही ना काहीतरी हवं असतं म्हणजे काही ना काहीतरी त्यांची इच्छा असते, त्या इच्छापूर्तीसाठी करतात. सो क्रेविंग according to the devotee, craving for some worldly object, chooses the god or deities to worship for, and I stabilize faith of that particular devotee in that every form and offer desired enjoyments. म्हणजे तो काय म्हणतो आहे की जरी ते त्यांची भक्ती करत असले आणि त्यांच्याकडून इतरांकडून जरी फलप्राप्ती त्यांना होत असली तरी ती फल मीच देतो आहे, असं पुढच्या सूत्रात पण तो म्हणतो आहे की मी त्यांना त्या त्या प्रकारची बुद्धी देतो आणि त्यांना त्या त्या प्रकारचं जे काही गेन असतं ते सुद्धा मी त्यांना देतो. आपण सूत्राकडे येऊया. यह यह भक्त क्षम्यतां. तैः तैः कामैः ऋतज्ञानाः स्वया प्रकृत्या नियताः तं तं तैः तैः कामैः ऋतज्ञानाः अन्यदेवताः प्रपद्यन्ते तं तं नियमम् आस्थाय स्वया प्रकृत्या नियताः सॉरी नियताः आस्थाय अन्यदेवताः क्षम्यतां, थोडंसं गोंधळ झालं इथे. तैः तैः कामैः ऋतज्ञानाः स्वया प्रकृत्या नियताः तं तं नियमम् आस्थाय अन्य देवताः प्रपद्यन्ते. तो काय म्हणतो आहे की ज्या ज्या प्रकारच्या इच्छेंनी किंवा कामवासनांनी ऋतज्ञानाः म्हणजे काय, जे त्या त्या प्रकारची इच्छा किंवा त्या त्या प्रकारची त्यांना आय मीन त्यांचे डिझायर्स असतात, ती जी माणसं असतात ती काय करतात, स्वया प्रकृतया म्हणजे स्वतःच्या प्रकृतीने म्हणजे स्वतःच्या स्वभावाच्या गुणांनी जे नियत जे कंट्रोल्ड असतात, नियताः तम तम नियमम आस्थाय म्हणजे समजा तुम्ही लक्ष्मीची पूजा करत असाल किंवा शनीची पूजा करत असाल तर त्यांचे काही नियम असतात, तर त्या त्या नियमांमध्ये राहून किंवा आस्थाय अन्य देवताः प्रपद्यन्ते म्हणजे त्या त्या लोकांना किंवा त्या त्या डायटीजचे भक्ती ते करत असतात. आता इथे ऋतज्ञानाः ऋतम ज्ञानम येषां ते इति बहुव्रीही समास आहे. आणि ऋतज्ञानाः म्हणजे ऋत झालेलं ज्ञान म्हणजे थोडंसं म्हणजे ते विवेकी असतातच, नाही अशातला भाग नाहीये, परंतु माझ्यापासून ते थोडेसे दूर जातात म्हणून अपगत विवेकाः
असं एक शब्द आहे की ज्यांचा विवेक किंवा ज्यांची भक्ती ही माझ्यापासून ढळलेली आहे, असे ऋतज्ञानाः. आणि अन्य देवता हा पण एक समास आहे इथे. अन्याः देवताः, अन्य देवताः, कर्मधारय समास. आणि आस्थाय 11th आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे? नाही. ओके. सो अशा प्रकारचे समास आणि इथे कृदंत आहेत. पुढचा बघूया की म्हणजे त्याला काय म्हणायचं आहे या सूत्रामध्ये, की माझे काही भक्त हे फक्त जे एकभक्त असतात, निश्चय माझी भक्ती करतात, योगयुक्त आत्मा असतात, ते फक्त माझी भक्ती करतात. परंतु माझी करण्यापेक्षा अन्य देवतांची पण काही लोक त्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार, त्यांच्या त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या त्यांच्या विवेकानुसार त्यांची भक्ती करतात काही इच्छित फलप्राप्तीसाठी, आणि त्या त्या नियमांना अनुसरून करतात. नियताः हा पण एक त प्रत्यय आहे. नियोग यत धातू आहे, त प्रत्यय आहे, आणि पुल्लिंग प्रथमा बहुवचन. ओके. तर तिथे त्यांची नियमांचं पालन करून ते ते इच्छा पण त्यांच्या सफल होतात इतरांची भक्ती करून. आणि तो काय सांगतोय आता पुढच्या सूत्रामध्ये 21 आणि 22, की ही जी समजा लक्ष्मीची पूजा करत आहे, शनीची पूजा करत आहेत, तर ह्यांना जी त्यांची फलप्राप्ती होते ती सुद्धा मीच त्या शनी किंवा लक्ष्मी किंवा इतर नवग्रहांना प्रोव्हाइड करतो आहे. सो मी म्हणजे असं होतंय की मी प्रिन्सिपल आहे, आणि सगळी काही टीचर्स येतात आणि शिक्षकांकडे जातात आणि त्यांचे जे काही फलप्राप्ती असेल ते करून घेतात. पण शिक्षकांचा रिसोर्स प्रोव्हाइड कोण आहे, तर डीन किंवा प्रिन्सिपल आहे. ओके. सो प्रिन्सिपलच त्यांना देणार आहे आणि तिथून पुढे शिक्षक ते इतरांना देणार आहे. सो आय एम द बॉस ऑफ एव्हरीवन. दॅट्स व्हॉट ही वॉन्ट टू टेल. पुढच्या सूत्रामध्ये म्हणतो आहे 21व्या, की मीच या इतर देवतांना ती ती फळाची प्राप्ती करून देत असतो. यो यो याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्याचलाम श्रद्धाम तामेव विदधाम्यहम. संधी बघूया. यह योग यह विसर्गस्य उत्व गुणसंधी. पुन्हा यह योग याम विसर्गस्य उत्व गुणसंधी. यह यह याम याम तनुम भक्तः श्रद्धयार्चितुम. श्रद्धया अर्चितुम सवर्ण दीर्घसंधी आहे. अर्चितुम इच्छती मध्ये वर्णमेलन. तस्य तस्याचलाम सवर्ण दीर्घसंधी. तस्य अचलाम श्रद्धाम ताम एव मध्ये वर्णमेलन आहे. विदधी अहम. विदधी अहम मध्ये यणसंधी आहे. काय म्हणतो आहे की व्हॉट एव्हर सेलेस्टियल फॉर्म किंवा तनू, तनू म्हणजे मूर्ती, की त्या त्या मूर्ती स्वरूपामध्ये, साकार स्वरूपामध्ये, व्हॉट एव्हर द सेलेस्टियल फॉर्म अ डिवोटी सीक टू वर्शिप विथ फेथ, आय स्टडी द फेथ ऑफ सच अ डिवोटी इन दॅट फॉर्म. म्हणजे जो जो मनुष्य यह यह भक्त याम याम तनुम, म्हणजे जो जो भक्त ज्या ज्या तनुम, म्हणजे तनु हा स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून याम हा द्वितीय एकवचनात आलेला आहे. तनु पण द्वितीय एकवचनात आहे. त्यामुळे तनु म्हणजे मूर्ती किंवा साकार स्वरूप त्या गोष्टीचं. यह यह याम याम तनुम भक्तः श्रद्धया अर्चितुम इच्छती. श्रद्धेने जो जो भक्त ज्या ज्या मूर्तीला किंवा ज्या ज्या स्वरूपाला श्रद्धेने भजन करू इच्छितो किंवा त्याची अर्चना करू इच्छितो, तस्य तस्य अचलाम श्रद्धा, त्याची त्याची ही अशी अचल असलेली श्रद्धा, ताम एव विदधी अहम. म्हणजे त्या त्या म्हणजे त्याची त्याची जी आसक्ती आहे, त्याची त्याची जी श्रद्धा आहे, त्याची त्याची फळं त्या त्या प्रकारे मी त्यांना देत असतो. म्हणजे मी त्या मूर्तीला किंवा मी त्या साकार स्वरूपाला देत असतो, आणि ती जी सेलेस्टियल बॉडी आहे, साकार स्वरूप आहे, ते त्या भक्ताला देत असतात, असं त्याला इथे म्हणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये समास आहे ते म्हणजे अचलाम हा एक समास आहे. न चला अचला ताम इति नय तत्पुरुष आहे, तत्पुरुष आहे. त्यानंतर श्रद्धा हा एक रुदंत आहे इथे. शत योग धातू आहे आणि अंग प्रत्यय आहे भावार्थे. ओके. पुढे पुढे तो सेम सूत्र सांगतो आहे. सतया श्रद्धया युक्तस्तस्याराधन मीहते लभते च ततः कामान मयैव विहितान हितान. संधी बघूया. सहतया विसर्गस्य लोपः. सहतया श्रद्धया युक्तः तस्य. युक्तः तस्य म्हणजे विसर्गस्य सकार अस्ति. तस्य आराधनम मध्ये सवर्ण दीर्घ आहे. संधी आराधनम इह ईहते मध्ये वर्णमेलन आहे.
लभते च ततः कामान मयैव मया योग एव वृद्धी संधी आहे विहितान ही मध्ये वर्णमेलन आणि विहितान ही तान. तो काय म्हणतो आहे endowed with faith the devotee worships a particular celestial god and obtains the object of desire but in reality I alone arrange all these benefits. म्हणजे तो त्याला म्हणायचं आहे की तुम्हाला असं म्हणजे त्या भक्तांना असं वाटतं की मी या स्वरूपाची भक्ती केली, ज्या प्रकारची लक्ष्मी वरुण वगैरे जे काही असेल शिव, त्या स्वरूपाची भक्ती केली आणि क्षम्यता मी एकच मिनिट प्रकारच्या देवांनी माझी इच्छापूर्ती केली, परंतु मी त्या त्यांचे जे बेनिफिट्स आहेत हे सगळे मी अरेंज करत असतो, मी त्या डायटीला देत असतो आणि ती डायटी त्या भक्तांना देत असते. आपण सूत्राकडे येऊया. सहतया श्रद्धया युक्त तस्याः राधनम ईहते. म्हणजे त्या श्रद्धेने युक्त असा तो भक्त तस्याः म्हणजे स्त्रीलिंगामध्ये, कारण तनु शब्द वरती स्त्रीलिंगामध्ये आले आहे म्हणून तस्याः हा शब्द स्त्रीलिंगात आहे, म्हणजे तिची म्हणजे त्या देवतेची आराधना करत असतो. ततः च मया एव विहितान तान कामान ही लभते. परंतु ततः च इथे मया एव म्हटले की माझ्याकडून दिली जाणारी. ततः मया च एव विहितान तान कामान ही लभते. ती जी विहित त्याची विहित फलप्राप्ती आहे ती कुठून होते आहे, माझ्याकडून होते आहे. मया एव म्हणजे त्याला मया एव सह लभते. तो भक्त माझ्याकडूनच त्याला त्या कामनांची इच्छापूर्ती आहे ती माझ्याकडून मिळते आहे. ओके, म्हणजे मीच ती अरेंज करतो आहे की मीच त्यांना देतो आहे, माझ्याकडून ती दिली जाते आहे. सो हे त्या माणसाचं अज्ञान आहे की त्याला वाटतं की जी काही माझी लक्ष्मी देवता किंवा कोणती अन्य देवता ज्या आहेत ती मला देते आहे, परंतु ते मीच सर्व अरेंज करतो आहे असं त्याला म्हणायचं आहे. आणि देवलोकास आणि बाकीचे असे भक्तांचं काय होतं तर पुढे देवलोकासमध्ये जातात वगैरे असं तो सांगतो आहे. अँड अदर फॉर्म्स अंतवत्तु फलम तेषाम तद्भवत्यल्पमेधसाम देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. संधी बघूया आपण. अंतवत्तु वर्णमेलन आहे, फलम तेषाम तद्भवती. तद ऍक्च्युली तत् योग भवती आहे, ते तकारस्य दकारः भवती जश्वसंधी आहे. तत् भवती योग अल्पमेधसाम, भवती योग अल्पमेधसाम मध्ये यणसंधी आहे. देवयजो यजः हा संधी आहे, ऍक्च्युली सॉरी समास आहे. यजः मध्ये विसर्गस्य लोपः यान्ति मद्भक्ताः, विसर्गस्य लोपः यान्ति माम अपि मध्ये वर्णमेलन. The people who desire worldly things worship the related God. म्हणजे ज्यांना या संसारिक ज्या इच्छा आहेत त्या ज्यांना पूर्ण करायच्या असतील असे जे भक्त सगळे लोक भक्ती करतात. असे त्या प्रकारच्या इच्छेने ते त्या प्रकारच्या गॉड्सची किंवा त्या प्रकारच्या देवतेची पूजा करतात. रिसीव्ह लिमिटेड अँड टेम्पररी रिझल्ट्स. परंतु त्यांच्या बाबतीत काय होतं की त्यांना पूर्ण मोक्षाची प्राप्ती होत नाही, त्यांना फक्त त्या ज्या इच्छेची फलप्राप्ती असते फळ असतात तेवढीच त्यांची इच्छा कम्प्लीट होते आणि ती सुद्धा टेम्पररी असते. म्हणजे मला समजा परीक्षेत चांगलं यश मिळावं अशा इच्छेने मी समजा कोणत्या तरी देवतेला पूजन करते आहे, त्याची भक्ती करते आहे, तर फक्त याच परीक्षेमध्ये यश देणार आहे तो, आणि ते पण तात्पुरतच टिकणार आहे. सो लिमिटेड अँड टेम्पररी रिझल्ट्स त्यांना मिळतात. अँड ही गोज इन दॅट पर्टिक्युलर देवलोक. तो त्या आपण म्हणतो ना शिवलोकास गेला, लक्ष्मी लोकास प्राप्त झाला, ओके, वैकुंठास प्राप्त झाला, त्या देवलोकांमध्ये त्यांची प्राप्ती होते. बट my followers get constant and unlimited results and get merged in me though they are in this संसार. इथे राहून सुद्धा ते मलाच प्राप्त करतात आणि अनलिमिटेड आणि कॉन्स्टंट रिझल्ट्स त्यांना मिळत असतात आणि ते सदैव माझ्यामध्ये लीन असतात. मग ते कुठल्याही लोकांमध्ये जात नाहीत, ते संसारात राहिले काय, माझ्यामध्ये असले काय, कुठेही असले तरी त्यांना कॉन्स्टंट आणि अत्यंत सुखाची प्राप्ती होते. सो अन्वय बघूया. अल्पमेधसाम तेषाम, अल्पमेधसाम असं म्हटलेलं आहे की अल्पमती असलेल्या त्यांचे फलम अंतवत्तु, म्हणजे त्या अल्पबुद्धी असल्यामुळे त्या प्रकारच्या देवतेची आराधना करणाऱ्यांचे
काय होतं, फल फल किंवा त्यांची जी फलप्राप्ती असते ती अंतवत असते, म्हणजे त्याला अंत आहे, त्याला अनलिमिटेड नाही येते, त्याला लिमिट्स आहेत, याला अंत असतो. अंतवत तू हा भवती देवयजः देवान यान्ति. देवयजः म्हणजे जे देवांची भक्ती करणारे जे आहेत ते देवांना प्राप्त होतात किंवा त्या त्या देवलोकांना प्राप्त होतात. ओके. देवान यान्ति किंतु मद्भक्ताः माम अपि यान्ति. परंतु माझे जे भक्त आहेत ते मलाच प्राप्त होतात, त्यांना त्यांना माझी प्राप्ती होते. हं? आता इतर देवतांची प्राप्ती होते, इतर देवलोकांची प्राप्ती होते आणि माझी प्राप्ती होते, ह्याच्यात फरक काय आहे? तर तो ते सांगतो आहे की इतर देवलोकांच्या प्राप्ती झाल्यानंतर तुम्ही तिथे कंटिन्यू राहू शकत नाहीत, काही वर्षांनी परत त्याचं अवतरण होतं. नक्की असे काही स्टोरीज पण आहेत आपल्याकडे मायथॉलॉजीमध्ये, की हा तो त्या लोकात गेला, ब्रह्मलोकात गेला आणि सुद्धा पुन्हा काही वेळाने त्याला परत यावं लागतं. ओके. सो तिथे तिथे त्याला अनलिमिटेड किंवा कॉन्स्टंट त्याचे रिझल्ट्स नाही आहेत, ते टेम्पररी असतात. परंतु माझ्यामध्ये जो लीन होणारा आहे तो सदैव माझ्यामध्येच राहतो. ओके. असं त्याला म्हणायचं आहे. आता ह्याच्यामध्ये अल्पमेधसाम हा एक समस्त पद असते. अल्पामेधा येशाम ते अल्पमेधसह आणि तेषा म्हणजे षष्टी बहुवचन आहे, त्यामुळे बहुरी समास आहे इथे. त्यानंतर देवयजः हा पण एक उपपद तत्पुरुष आहे. देवान यजंती उपपद उपपद तत्पुरुष समास आहे. त्यानंतर मद्भक्ताः मम भक्ताः षष्ठी तत्पुरुष आणि एक अंतवत हा एक तद्धित प्रत्यय आहे तिथे. मतुवर्थे आहे. अंतयोग मतु अंतः अस्य अस्मिन् वा अस्ति इति मतुभर्थे मतुभर्थे आहे प्रत्यय. त्यामुळे ते एक तद्धित अंतवत असं प्रातिपदिकन तिथे झालेलं आहे. ओके. सो 3 मिनिटं बाकी आहेत. आपण 23 ओके पुढचे जास्त घेऊ शकणार नाही. सो आपण एकदा रिकॅप घेऊया आणि आपण पुढच्या डिस्कशनला येऊया. थोडंसं मिनिमाइज करते. तर तो काय म्हणतो आहे की 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात. ओके. किंवा चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतोनोर्जुन. अर्थ एक मिनिट पुढे होत नाहीये ते. हा मिनिट. हा गुड. तो चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतिनोर्षिणः. 4 प्रकारची लोक माझं भजन करतात, माझी भक्ती करतात. आर्त असतो तो, जिज्ञासू असतो तो, ज्याला काही मिळवायचं आहे असा अर्थार्थी आणि ज्ञानी, अशा प्रकारची 4 माणसं माझी भक्ती करतात. आणि त्या सर्व भक्तांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? जो एक नित्ययुक्त आहे, एक भक्ती करणारा आहे, असा मनुष्य हा श्रेष्ठ आहे. आणि तो मला प्रिय असतो आणि मीही त्याला प्रिय असतो, असं तो म्हणतो आहे. थोडंसं पाठी गेलं हे. हा तो मला प्रिय आहे. त्यानंतर हे सगळे ग्रेटच आहेत, म्हणजे भक्ती करतात ते ग्रेटच आहेत. ते सर्व उत्कृष्टच आहेत. उदाराः ते सर्वे. ते ते त्या त्या प्रकारचे हे प्राप्त करतात. काय म्हणून त्याला, दे आर एंगेज्ड इन मी. ते योगयुक्त आत्मा होतात आणि म्हणून तू त्यांना महान आहेस, ते महान आत्मा आहे असं तू त्यांना समज. आणि अशी माणसं ही दुर्लभ असतात. का दुर्लभ असतात? तर बहुनाम जन्माना म्हणते, अनेक जन्मांच्या नंतर त्यांना ही दृष्टी किंवा ही विजन किंवा ही भक्ती प्राप्त होते आणि ते त्या भक्तीने ज्ञानवान होतात. आणि मीच सर्व वासुदेव आहे असं त्यांना ज्ञान प्राप्त होतो. आणि म्हणून ती अशा व्यक्तीला तुम्ही महान आत्मा किंवा महात्मा असं समजा. आणि ते असे आत्मे हे किंवा अशी व्यक्ती हे दुर्लभ असतात. तो इतरांविषयी सांगतो आहे की ज्या ज्या प्रकारची माणसाची इच्छा असते, सगळी लोक भक्ती करतात, माझीच करतात असं नाही, इतरांची पण करतात. इतर सेलेस्टियल गॉड्स किंवा नवग्रह वगैरे, इतर जे रुद्र वगैरे आहेत त्यांची पण करतात. ते त्या त्या प्रकारच्या इच्छा संपूर्ण करण्यासाठी त्यांची त्यांची भक्ती करतात, त्यांचे त्यांचे नियम असतात ते फॉलो करतात. आणि त्यांची त्यांची त्याप्रमाणे त्यांना त्यांची फलप्राप्ती पण होते. आणि आणि परंतु ह्या सर्वांना, या सेलेस्टियल गॉड्सना देण्याचा सोर्स पण मीच आहे असं तो सांगायचा करतो, की मी या अदर गॉड्सना
त्या त्या प्रकारची रिसोर्सेस प्रोव्हाइड करतो. आणि जो जो मनुष्य ज्या ज्या प्रकारची या मूर्तीला किंवा स्वरूपाची पूजा करतो, भक्ती करतो, त्या त्या प्रकारची इच्छा किंवा त्या त्या प्रकारची फलप्राप्ती मीच त्यांना देत असतो. पुढे पुढच्या सूत्रात तो म्हणतो आहे की मया एव विहितान तान, माझ्याकडूनच त्यांना त्या सेलिस्टियल गॉड्सना आणि त्या सेलिस्टियल गॉड्स किंवा त्या ज्याची मूर्ती भक्ती करतात त्याच्याकडून भक्ताला इच्छित फलप्राप्ती होत असते. आणि देवलोक आणि वैकुंठ वगैरेचे पुढे वर्णन केले आहे की परंतु ह्यांच्या बाबतीत काय होतं, ही फलप्राप्ती ही तात्पुरत्या स्वरूपाची असते आणि नष्ट होऊ शकते आणि त्या त्या प्रकारच्या देवलोकात ते जातात आणि पुन्हा परत येतात. ते कंटिन्युअस किंवा ते निरंतर नाही राहू शकत तिथे. परंतु जो माझ्यामध्ये मदभक्ताः